विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी. अंतिम युक्तिवादाबाबत निर्देश मिळण्याची शक्यता. भाजपा पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यामधील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये खडसे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका. व्हायरल ऑडिओनंतर चौधरींचा राजीनामा. भाजपमध्ये खळबळ. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी. अंतिम युक्तिवादाबाबत निर्देश मिळण्याची शक्यता. भाजपा पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यामधील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये खडसे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका. व्हायरल ऑडिओनंतर चौधरींचा राजीनामा. भाजपमध्ये खळबळ. शिवरायांना पहाड का चुहा म्हणणारा औरंगजेब आणि विद्यार्थ्यांना झुरळ म्हणणाऱ्या सरकारमध्ये काय फरक? उद्या ही झुरळ तुमचा कोथळा बाहेर काढतील. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. पॅलेट गन वापरण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहांचे. पंतप्रधान मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा. निवृत्ती न्यायमूर्तींच्या द्वारे प्रकरणाचा तपास व्हावा. आंदोलक विद्यार्थ्यांवरील हिंसेप्रकरणी राहुल गांधी आक्रमक. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार नाही. गोळीबाराचे आदेश गृहमंत्री नाही, अधिकारी देतात. राहुल गांधींकडून बेजबाबदार वक्तव्य. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर. पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी. अभिजित दिपकेंची मागणी. विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सरकारही बदलू. दिपकेंचा इशारा. राज्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. गोसेखुर्द, पुजारी टोला, राधानगरी, मध्यमेश्वर धरणातून जोरदार विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराकडून 40 आंदोलकांची हत्या. मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. सुरक्षा दलाच्या कारवाईमध्ये शेकडो नागरिक गंभीर जखमी. अनेक भागातील इंटरनेट सेवा आणि वाहतूक ठप्प. जपानमध्ये 7.1 तीव्र भूकंपाचा हादरा. 18 जणांचा मृत्यू तर 62हून अधिक जण जखमी. काशिमा शहरातील मॉलमध्ये गॅसचा स्फोट. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.